गुड मॉर्निंग. मॉर्निंग एव्हरीवन. आज फायनली मी वॉकला निघाली आहे. खूप दिवसाचं चाललं होतं की वॉकिंग स्टार्ट करायची, थोडं वेट लॉस करायचं आहे मला. त्याचबरोबर थोडंफार स्टॅमिना पण माझा कमी झाला आहे, म्हणजे लवकर थकवा वगैरे येतो. म्हणून आता विचार केला की आता वॉक स्टार्ट करायची. मॉर्निंगला लवकर उठायचं होतं, बट तरी थोडा उशीर झाला पहिला दिवस असल्यामुळे. बघूया आता रोज करता येईल की नाही, पण मी ट्राय तर करेल की रोज ॲटलिस्ट हाफ ॲन आवर तरी मी वॉक करूच. त्यानंतर मी हळूहळू वाढवत जाईन. करायचं आहे आज मंडे आणि प्रीतमला ऑफिस जायचं आहे. घरी आल्या आल्या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. आमच्याकडे रोज का पसारा होतो अवयूमुळे. त्याचे टॉयज सगळे घरभर इकडे तिकडे पसरलेले असतात आणि त्याचबरोबर मला कुठे बाहेर जायचं असलं तर आल्या आल्या मला अवयूला घ्यायचं असतं. त्यामुळे माझी बॅग पण मोस्ट ऑफ टाईम तुम्हाला हॉलमध्येच दिसेल. अशा प्रकारे मी सगळी बेडशीट क्लीन करून घेतले. तिचे टॉयज सगळे त्याच्या बास्केटमध्ये घातले. अवयूला भरपूर टॉयज झाले. छोट्या बेडरूममध्ये, मोठ्या बेडरूममध्ये, किचनमध्ये त्याचे टॉयज इकडे तिकडे पडले असतात मोस्ट ऑफ टाईम. त्यानंतर मी भरपूर थकली होती, कारण पहिला दिवस होता माझ्या वॉकचा. बट ठीक आहे, मला हळूहळू सुरुवात करायचीच होती. आणि सकाळी उठल्या उठल्या मी सगळे कपडे वगैरे काढून घेते बाहेर टाकलेले. मोस्ट ऑफ टाईम काय होतं, मी कपडे वगैरे आधीच धुवून टाकते, पण मला टाकायला ऑनेस्टली वेळ मिळत नाही. कारण आंघोळ करून आलं की लगेच अवयूला घ्यायचं असते, बाहेरून कुठून आलं की लगेच अवयूला घ्यायचं असते. त्यामुळे म्हणजे तो येतोच जवळ, तर आपल्याला त्याला पकडावंच लागतं ऑब्व्हियसली. तर त्यानंतर मी कपडे वगैरे सगळे काढून घेतले. आणि हे कारण अवयू आणि प्रीतम झोपले होते अजूनही, म्हणून मी पटापट कपडे वगैरे घडी करून त्यांच्या ठिकाणी ठेवून दिलं. त्यानंतर आजकाल अवयूचं असं झालं आहे ना की त्याला त्याचे टॉयज कमी लागतात, पण त्याला त्याचे माझ्या रॅकमधले भांडी, जी अशी प्लेट, वाट्या, चमचे आहेत ते जास्ती लागतात खेळायला. सो असो. त्यानंतर मी आज मेथीची भाजी आणलेली काल, पण झालं असं की मला रात्री वेळच मिळाला नाही मेथीची भाजी तोडून ठेवायला. तर मी थोडीफार मेथीची भाजी आता तोडून घेते, कारण मी आज करणार आहे एकदम सिम्पल मेथीचे पराठे. आणि इथे माझं बाळ उठलं आहे, त्याला मी गुड मॉर्निंग बोलते आहे. आणि इथं उठल्याच त्याची थोडीशी एक्सरसाइज सुरू असते. थोडंसं बेबीजला अपडेट व्हायला वेळ लागतो. आता तो उठला आहे, थोडीशी पॅम्परिंग घेईल. आणि त्याचबरोबर त्याला मी थोडीशी पॅम्परिंग वगैरे दिली आणि लगेच मी आंघोळ करून घेतली. आणि आता मी इथे किचन आवरते आहे. कितीही म्हटलं तरी आमचं किचन ओटा फार छोटा असल्यामुळे थोडा ना थोडा पसारा, थोडा ना थोडं सामान हाताला असतातच. पण ठीक आहे, आता मी मेथीची भाजी व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि त्याला एकदम बारीक बारीक अशी चिरून घेईल. आणि त्यानंतर चिरलेल्या मेथीच्या भाजीत मी 2 ते 3 प्रकारचे वेगळे आपले कणिक वगैरे टाकेल. पीठ टाकेल. म्हणजे मी ज्वारीचं पीठ टाकलं आहे, गव्हाचं पीठ टाकलं आहे, थोडंसं बेसन घातलं आहे आणि थोडासा रवा घातला आहे यात. आणि त्याचबरोबर यात ना मी 2 वस्तू टाकायची यावेळेस विसरली, ते का मी तुम्हाला पुढे सांगते. हे सगळे 3 ते 4 प्रकारचे पीठ मी यात घातले, म्हणजे त्याच बहाण्याने आपल्या पोटातही चाललं जाईल. आणि त्याचबरोबर मी इथे टाकलं आहे तिखट, मीठ, हळद, थोडंसं धनेपूड आणि थोडंसं भाजलेला जिरा पावडर असं टाकलं आहे मी सगळं. यात मला ओवा म्हणजे अजवाईन आणि सेकंड म्हणजे तीळ पण घालायची होती. पण माझ्या डोक्यात हे सुरू होतं की प्रीतमला थोडं बरं नाही आहे, तर मला त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. मी जेव्हा खात होती ना हे पराठे, तेव्हा मला रिअलाईज झालं की अरे मी ह्या 2 गोष्टी टाकल्याच नाही. आणि मग मला एकदम असं सॉफ्ट मळून घेतलं पीठला. आणि इथे प्रीतम आणि अवयू दोघंही उठले आहे, वाट बघत्या नाश्त्याची. तर मी पटापट माझे असे पराठे करून घेतले. आज थोडंसं डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं, त्यामुळे पराठेही असं जमत नव्हते लाटायला. कधी कधी असं होत असतं. ॲक्च्युली झालं असं की प्रीतमला थोडं कालपासून बरं नाही आहे. आणि त्याने मला सकाळीच सांगितलं की दीपिका 2 दिवसापासून खूप जास्तीच थकवा जाणवतो आहे. तर आम्ही त्याला म्हणते इथे की प्रीतम चल पटापट तू नाश्ता करून घे तासभर आणि आपण निघूया हॉस्पिटल. आपण एकदा डॉक्टरला दाखवलेलं कधीही बरं. त्यानंतर मी प्रीतमला नाश्ता वगैरे दिला. अवयूला पण थोडेफार पराठे भरवले, म्हणजे तो अर्धाही पराठा खात नाही. यानंतर मी त्याच्यासाठी उपमा पण बनवलेला. आता तो छोटा आहे, त्याला चावता वगैरे येत नाही, पण जेव्हा कधी मी त्याला पराठा देते ना तर असं थोडंसं चोळामोळा करून देते, म्हणजे तो इझिली खाऊ शकला पाहिजे असं. त्यानंतर इथे त्याने थोडासा पराठा खाल्ला, त्याला आवडलाही. त्यानंतर त्याने प्रीतमलाही मागितला पराठा परत की मला द्या बाबा थोडासा पराठा. मग त्याने तिथनं पराठा वगैरे खाल्ला आणि मग सगळं आम्ही आवरलं आमचं आणि मग आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो. त्यापूर्वी झालं असं की मला भाजी वगैरे करून जायचं होतं, म्हणजे मला स्वयंपाक करून जायचं होतं. माझ्याकडे 1 तास होता. मग जसं प्रीतमचं आवरलं तो त्याने फ्रेश वगैरे झाला आणि आपल्या ऑफिसचं काम घेऊन बसला. तो बोलला मधला मी 1 तास ब्रेक घेते, आता मी पटकन माझं थोडंफार
थोडंफार जे काम आहे ते आवरून घेते. त्याचबरोबर मी इथे अभियूला थोडी पॅम्परिंग करते की त्यांनी आणखी थोडासा जास्त पराठा खावं, म्हणजे आल्यावर मी त्याला उपमा भरवेल असं. पण बाळ तर बाळ असतं, त्यांचं मूड असलं तर ते खातील, त्यांचं मूड नसला तर ते नाही खाणार असं. तर आज मी त्याला एक त्याचं फेवरेट गाणं आहे ते लावलं, म्हणजे थोडंसंच दाखवलं 5-6 मिनटं, आणि तेवढ्याच वेळ त्याला भरवलं, कारण मला पटकन आवरून आम्हा तिघांनाही डॉक्टरकडे जायला निघायचं होतं म्हणून. त्यानंतर मी आणि अभियूनी दोघांनी पण मस्त पराठा एन्जॉय केला. पराठा छान झाला होता, पण अजवाईन आणि तीळ जेव्हा आपण घालतो ना कोणत्याही पराठ्यामध्ये तर त्याचा एक खूप छान फ्लेवर येतो. मला त्याचा फ्लेवर भरपूर आवडतो. तेच मला अजवाईन भज्यांमध्ये बिलकुल आवडत नाही. कोणीतरी भजीमध्ये पण घालतात ते पकोडे भज्यांमध्ये, मला ते अजिबात आवडत नाही, पण मला पराठ्यांमध्ये त्याचा फ्लेवर खूप आवडतो. इथे मी प्रीतमला कन्व्हिन्स करते की प्रीतम चल हॉस्पिटल चल, कारण तो मला बोललेला की आता नको जायला, ऊन भरपूर आहे. मी म्हटलं ऊन असो पण तुला बरं नाही आहे ते जास्ती महत्त्वाचं आहे, वाटेल तर आपण कॅबनी जाऊया पण तू चल. आणि त्याचबरोबर मग त्याला मी कसं तसं कन्व्हिन्स केलं, तो कन्व्हिन्सही झाला. आणि त्यानंतर मी आज करते पत्तागोबीची भाजी. पत्तागोबीची भाजी मला माझ्या हाताची खूप आवडते आणि आज मी बरोबर तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करते. काही नाही, सिम्पलच भाजी आहे. चला तर ते आपण तेल टाकूया कढईमध्ये. त्यानंतर मी एक कांदा चिरून घातला आहे आणि पत्तागोबी मी खूप बारीक अशी नाही कट करत, अशी थोडीशी लांब लांबच कट करते. आणि एका पत्तागोबीमधनं आम्हा तिघांना म्हणा किंवा दोघांना फक्त अर्धीच पत्तागोबी लागते. तर माझी एक आणलेली पत्तागोबी 10 रुपयाची मला 2 तिची भाजी करावं लागतं. त्याचबरोबर मी पत्तागोबीमध्ये मोस्ट ऑफ टाईम एकतर चण्याची डाळ किंवा चण्याची डाळ आणि आलू घालत असते, पण आज मी चण्याची डाळ नाही घालणार, म्हणजे 2 पैकी एक वस्तू घालत असते. आज मी आलू घालणार आहे यात. आणि सर्वात पहिले आपण कांदा घातला, तो थोडाफार परतून घ्यायचा. त्यानंतर आपली पत्तागोबी जी चिरली ती आणि सोबतच आलू जेवढा तुम्हाला हवा असेल तेवढा घालायचा आणि त्यानंतर त्याला कमी आचेवर चांगलं शिजू द्यायचं, म्हणजे अर्धी पत्तागोबी शिजून गेली पाहिजे तेलातच. ते झालं की लगेच मग आपण त्यात मीठ घालणार आहे आणि त्याचबरोबर आपण थोडीशी हळद घालणार आहे. त्यानंतर त्याला परतून घ्यायचं आणि त्यालासुद्धा परत 2 ते 3 मिनटं चांगलं कमी आचेवरच झाकून शिजू द्यायचं. कोणती वस्तू झाकून शिजली की ती छान होतं, टेस्टलाही चांगली वाटते. यानंतर थोडीशी आणखी त्याला परतून घेतलं मी 5 ते 7 मिनटं. त्याला परतून झाल्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं झाकून ठेवलं, म्हणजे ते वाफेने पण छान फ्लेवर्ड मिक्स्ड होतात असं. त्यानंतर जसं माझं 5 ते 7 मिनटं झाले, मी लगेच त्यात तिखट पावडर म्हणजे लाल मिरची पावडर, धनेपूड असं टाकलं. आणि त्यानंतर मी नेहमी ना जेव्हा पण कधी मला टोमॅटो कोणत्या भाजीत घालायचा असतो तर मोस्ट ऑफ भाज्यांमध्ये मी तिखट वगैरे म्हणजे सगळे मसाले घातले की नंतर मी त्याला परत 5 ते 7 मिनटं चांगलं शिजू देते आणि त्याच्यानंतर मग मी टोमॅटो घालत असते. मला असं वाटते ना टोमॅटोचा जो फ्लेवर असतो तो नेहमी असा थोडासा आंबट असं म्हणजे फील येतो आंबटपणासारखा. आणि जर टोमॅटो तुम्ही आधीच घातलं तर त्यातला जो आंबटपणा आहे ना तो लाईक 10 to 20% राहतो. तर जेव्हा तुम्ही वरून घालता ना तर ते मसाल्यांमध्ये टोमॅटोचा फ्लेवर पण छान होतो आणि टोमॅटोमध्ये थोडं पाणी असल्यामुळे मसाले पण छान असे शिजून जातात आणि असं एकजीव होतात असं. आणि त्यानंतर मी त्यात घातली कोथिंबीर. ऑलमोस्ट माझी सगळ्या भाज्यांमध्ये फेवरेट आहे ती म्हणजे कोथिंबीर. ती घातल्यानंतर मी परत त्याला झाकून घेतलं, कारण टोमॅटो आताच घातले होते मी, तर टोमॅटो पण थोडे मॅशी व्हायला वेळ लागतात, म्हणून मी त्याला परत 5 ते 7 मिनटं शिजू दिलं, असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आम्ही तिघंही इथे हॉस्पिटलला आलेलो. आम्ही साठे हॉस्पिटलला गेलेलो प्रीतमला चेकअप करायसाठी. आणि मग 3 ते 3:30च्या दरम्यान तो झोपला आणि मग उठला 5:30ला. ती आम्ही त्यानंतर तो 1 ते 1:30 झोपला आणि त्यानंतर आम्ही त्याच्यासाठी बनवलं होतं वॉटरमेलनचं ज्यूस. झोपून होता त्याला करतोय की त्याला काहीच नाही. ऍक्च्युली वॉटरमेलनचं ज्यूस त्याला आवडत नाही, पण आता जेवायला वाटलं सीझनल फ्रूट आहे आणि त्यात मस्त सुरू झाली मस्त पाणी असतं की मला थोडं तरी त्याने प्यावं. आणि जेवायला खूप नखरे मला म्हणजे मी त्याला अभ्यास करावा लागतो, हे ज्यूस पाजायसाठी थोडेफार वस्तू त्याला इकडे तिकडे मिक्स करून पाण्यात दिलं ना तो खूप आवडीने त्याला भरवत असतो. पण असं नॅचरल फ्रुट्सचे ज्यूस त्याला आवडत नाही. झोपायचं खूप प्रयत्न केला, कारण मला थोडं त्यानंतर मी त्याला खाली घेऊन गेली, कारण त्याला शूट करायचं होतं. सकाळ संध्याकाळ नेक्स्ट ब्लॉगमध्ये एक टाइम किंवा मोस्ट ऑफ टाइम हिज टाइम. आणि मी त्याला खाली घेऊन जात असते, त्याला शूज वगैरे घालून देते प्रॉपर. आणि त्याची अशी पडापडी सुरू होते तिथे. त्याची फ्रेंड्स पण असतात छोटे छोटे तिथे, आणि तोही सगळ्यांना भीतो आणि सगळे पण त्याला भीते, कारण हा खूप जास्ती मस्ती करतो. म्हणजे असं इकडे तिकडे सतत पळत असतो, सतत पळत सुटतो. माझा हात पण सोडून देतो आणि खूप मजा करतो तो. खाली त्याला फार आवडतं, म्हणून मी त्याला 1 ते 2दा घेऊन जाते, म्हणजे त्याच्या मनासारखं तरी काहीतरी करावं असं मला वाटते. त्यानंतर मी वर आली आणि मी माझा सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. आणि आता आम्ही चाललो आहे खूप इम्पॉर्टंट ठिकाणी, ते म्हणजे लोहगावची यात्रा आहे. 2 ते 3 दिवस आहे असं बोलले ते. तर आज आम्ही चाललो आहे. तर मी आणि वर्षा आम्ही दोघं चाललो आहे. अव्यूला मी भरवलं होतं ऑलरेडी आणि प्रीतम बोलला की मी अव्यूला सांभाळेल, तू जा.
मग त्यानंतर मी आणि वर्षा आम्ही असं यात्रेला निघालो, दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर इथे खूप छान छान टॉईज होते मुलांचे, खूप छान छान ज्वेलरीज होते आणि ऑनेस्टली सांगते एवढं सगळं स्वस्त होतं. 10 रुपयापासून 50 रुपयापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जाईल. इवन ज्वेलरीजसुद्धा, गळ्यातले नेकपीस खूप सुंदर सुंदर होते. ही टॉय मी घेतली अवियूसाठी, मला ही कार फार आवडली, बस खूप आवडली, तर मी ती एक घेतली अवियूसाठी. त्यानंतर मी एकदम 10-10 रुपयेवाले 2 ते 3 वस्तू घेतले ज्यांची मला गरज होती तेच. इथे खायला पण भरपूर ऑप्शन्स होते, खूप सुंदर सुंदर बॅग्स होते आणि फक्त 200 रुपयाचे बॅग होते. तुम्ही नॉर्मली पण FCला किंवा तुळशीबागेला जाल तिथे सुद्धा 350-400 असे असतात, पण इथे खूप स्वस्त होते, 200लाच होते. पण मला सध्या गरज नव्हती त्यामुळे मी नाही घेतली. आणि हे बघा इथे खूप छान छान आजकाल नवीन टाईपचे जे मंगळसूत्र निघाले किंवा छोटे छोटे नेकपीस निघाले मोत्यांचे, हे फक्त 30 रुपये किंवा 40 रुपये अशाच दरम्यान होते. जास्ती महाग पण नव्हते. पण मला असं वाटलं की मला गरज नाही आहे आणि माझ्याकडे आहेत ऑलरेडी थोडेफार, तर म्हणून मी काही घेतलं नाही. पण असं वाटलं की घ्यावं, पण गरज नसल्यामुळे मी नाही घेतले. त्यानंतर इथे खायच्या भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. तर वर्षाने मी डिसाईड केलं काहीतरी खाऊया, पण झालं असं की तिथे आम्हाला काही खायला जमलं नाही. म्हणजे तिला आणि मला जे आवडतं तसलं काही मिळालं नाही. म्हणजे पाणीपुरी होती, पण मला पर्सनली आलूची पाणीपुरी आवडते आणि इथे जी होती ती वाटाण्याच्या दाण्याची होती, म्हणून मला ती खायचं नव्हतं. आणि वर्षा बोलली की तिला पण नाही खायचं, म्हणून त्यामुळे आम्ही इथे नाही खाल्लं. पण पुढे जाऊन आम्ही दुसऱ्याकडली पाणीपुरी खाल्लीच. इथे ना खूप छान छान मेहंदी लावायचे पण जे छापे असतात ते सुद्धा होतं. खूप छान वाटलं आम्हाला जाऊन, थोडंसं रिफ्रेशमेंट पण झालं माझं आणि तिचं. मी घरी असल्यामुळे थोडीशी फ्रस्ट्रेट होते कारण खूप थकून जाते आणि ती सुद्धा फ्रस्ट्रेट होते कारण तिचा बॉस तिच्या डोक्यावर नेहमी बसून असो ते नेहमी राहणारच. आणि त्याचबरोबर मग मी घरी आली. त्यानंतर मी थोडंसं जेवण करून घेतलं आणि अवयू इथे मस्ती करत